सिटी न्यूजच्या मराठी बातमीपत्रामध्ये मी पायल आपले हार्दिक स्वागत करते। सर्वात आधी एक झलक बघूया आजच्या हेडलाईन्सची। पोपटखेड धरणात पती पत्नीची आत्महत्या, शहरात हळहळ। शहापूरच्या जंगलात वाघिणीचा मृत्यू, नैसर्गिक मृत्यूचा अंदाज। जिल्हांतर्गत ठाणेदारांची बदली प्रक्रिया संपन्न। रानडुकराच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू। अत्यंत उत्साह व भक्तिपूर्ण वातावरणात महाशिवरात्रीचा पर्व साजरा। अकोट येथील एका दाम्पत्याने पोपटखेड धरणात उडी घेत आत्महत्या केल्याची घटना समोर आली। या दोघांचाही मृतदेह पोलिसांनी धरणातून बाहेर काढला। दोघांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे। अकोट ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अकोट येथील याकूब पटेल चौकात राहणारे शारिक अली सादिक अली हे अकोल्यातीलच मोहम्मद सईद पटेल उर्दू प्रायमरी शाळा इंदिरानगर या उर्दू शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते। महिनाभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले होते। काल रविवार असल्याने ते दुचाकीने आपली पत्नी अनिका शायान हिला सोबत घेऊन पोपटखेड शहानूर परिसरात फिरायला गेले। दिवसभर ते घरी आले नाहीत। त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या मोबाईलवर संपर्क केला पण संपर्क होऊ शकला नाही। रात्री उशिरापर्यंत ते घरी परतले नाहीत व त्यांचा मोबाईल पण लागत नव्हता। शेवटी त्यांच्या कुटुंबियांनी पोपटखेड शहानूर परिसरात त्यांच्या शोधार्थ धाव घेतली। त्यांची काही लोकांकडे विचारपूस केली। परिसरही पिंजून काढला पण त्यांचा काहीच पत्ता लागला नाही। धरण पाहायला गेले असावे अशी शक्यता व्यक्त करत त्यांच्या कुटुंबियांनी पोपटखेड धरण परिसरात शोध घेणे सुरू केले। याचवेळी धरणाच्या भिंतीवर शारिक अलीची दुचाकी दिसून आली। तसेच बाजूला शारिक अली यांचा बूट व त्यांच्या पत्नीची चप्पल दिसून आली। पाण्यात शोध घेतला असता अनिका शायनाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असलेला दिसून आला। एकंदरीत घटना लक्षात येताच अकोट ग्रामीण पोलिसांना कळविण्यात आले। तसेच अकोटातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी देखील पोपटखेड धरणाकडे धाव घेतली। रात्री 1:30 वाजताच्या सुमारास अकोट पोलीस, मृतकाचे नातेवाईक, पोपट गावातील काही स्थानिक व अकोटातील सामाजिक कार्यकर्त्यांनी महिलेचा मृतदेह पाण्यातून काढला। त्यानंतर शारिक अली यांचा मृतदेह शोधकार्य राबवून आज सकाळच्या सुमारास त्यांचा पण मृतदेह काढण्यात आला। अकोट ग्रामीण पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोट ग्रामीण रुग्णालयात पाठवले। दरम्यान शारिक अली व त्यांच्या पत्नीचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी अकोट पोलीस स्टेशनचे ठाणेदार ज्ञानोबा फड यांच्या मार्गदर्शनात PSI उपनर, पाटखेळे मॅडम, फोकमारे, सावळे, वाडेकर, ढोरे, शिरसाट, कोहरे, गवळी, ज्योती तेलगोटे तसेच अकोटातील माजी नगर उपाध्यक्ष शेख फाजा, मोहम्मद जम्मू पटेल यांच्यासह शारिक अली यांचे सहकारी शिक्षक, मित्र तसेच नातेवाईकांनी प्रयत्न केले। अकोट तालुक्यातील शहापूरच्या जंगलात पट्टेदार वाघीण मृतावस्थेत आढळून आली। या वाघिणीचा नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाद्वारे व्यक्त होत आहे। शहापूर ते अमोणाच्या दरम्यान एक वाघ रविवारी सकाळी मृतावस्थेत आढळला। वन्यजीव विभागाचे क्षेत्रीय वन कर्मचारी गस्तीवर असताना हा प्रकार उघडकीस आला। वाघाचा मृत्यू 5 ते 6 दिवसापूर्वी झाल्याचा अंदाज आहे। डॉक्टरांसह श्वान पथक घटनास्थळी बोलावण्यात आले होते। वाघाच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप कळू शकले नाही, परंतु मृत वाघाचे सर्व अवयव शाबूत असल्याचे निरीक्षण व्याघ्र प्रकल्पासह मेळघाट वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदविले आहे। त्यामुळे या वाघाची शिकार झाली नसल्याचे वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच विभागीय वन अधिकारी परतवाडा VS माळी, अकोट वन्यजीव विभागाचे RFO GS सौदागर, पाटील, चव्हाण यांनी घटनास्थळावर भेट देऊन पंचनामा केला। यावेळी वन्यजीवचे मानद V बनसोड, NGO मनीष जैसवानी, नागोलकर, मुन्ना शेख, सागर बोक्से, पंकज बोंद्रे आदी उपस्थित होते। मृत वाघाची मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव हगोले, अकोटचे पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रसाद खोडवे यांनी उत्तरीय तपासणी केली। घटनास्थळाच्या बाजूलाच रानडुकराचे अवशेष सापडले। त्यामुळे या वाघाने रानडुकराची शिकार केली असावी। त्यातून विषबाधा झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला। यापूर्वी अकोट वन परिक्षेत्रात बिबट मृतावस्थेत आढळला होता। अकोला जिल्हा अंतर्गत ठाणेदारांची बदली जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने करण्यात आली।
सिटी कोतवालीला नाईक नवरे, खदानला हरीश गवई तर पातूरला सुरेश गुल्हाणे यांची नियुक्ती झाल्याचे खात्रीलायक वृत्त आहे। सिटी कोतवाली ठाणेदारपदी सुरेश नाईक नवरे, खदान ठाणेदारपदी हरीश गवडी तर पातूर ठाणेदारपदी सुरेश गुल्हाणे यांची नियुक्ती झाल्याची खात्रीलायक माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे। अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस स्टेशनच्या ठाणेदार पदाचा प्रभार पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला होता। त्यांनी हा प्रभार अत्यंत चोखपणे सांभाळला। शहर वाहतूक शाखा प्रमुख पदाची जबाबदारी असतानाही त्यांनी सिटी कोतवालीचाही प्रभार पाहिला। जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशाने त्यांनी अत्यंत कर्तव्यदक्षतेचा परिचय दिला। दरम्यान जिल्ह्यात नव्याने काही पोलीस निरीक्षक दाखल झाल्याने त्यांच्याकडे काही पोलीस स्टेशनचा पदभार देण्यात येत आहे। यामध्ये सिटी कोतवाली ठाणेदार पदाची सूत्रे नाईक नवरे यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती आहे। तसेच खदान ठाणेदारपदी हरीश गवडी तर पातूर ठाणेदारपदी सुरेश गुल्हाणे यांची नियुक्ती झाल्याची खात्रीलायक माहिती हाती आली आहे। याबाबत अधिक माहिती मात्र वृत्तलिहितस्तवर मिळू शकली नाही। अकोट तालुक्यातील रोहनखेड शेत शिवारात रानडुकराच्या हल्ल्यात एका मजुराचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली। बकऱ्या चारण्यासाठी गेलेल्या वृद्धावर रानडुकराच्या कळपाने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे। बकऱ्या चारण्यासाठी शेत शिवारात गेलेल्या वृद्ध शेतमजुराला रानडुकरांनी अक्षरशः घेरले, जबरदस्त हल्ला करून जाग्यावरच ठार केले। अंगावर शहारे आणणारी ही घटना अकोट तालुक्यातील कुटासा रोहनखेड शिवारात घडली। या घटनेमुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। अकोट तालुक्यातील रोहनखेड कुटासा शेत शिवारात एका 62 वर्षीय वृद्धाचा रानडुकराने हल्ला चढविल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी 12 वाजताच्या दरम्यान घडली। रोहनखेड येथील पंजाबराव देवमन वानखळे हा भूमिहीन शेतमजूर रविवारी सकाळी बकऱ्या चारण्यासाठी गेला। दुपारी 12 वाजतानंतर बकऱ्यांनी घराकडे मोर्चा वळविला, मात्र पंजाबराव वानखळे घरी परतले नाहीत। सर्वत्र शोधाशोध सुरू करून रोहनखेड ग्रामस्थांनी रोहनखेड व कुटासा शेत शिवार पिंजून काढले। अखेर रोहनखेड कुटासा शेत शिवारातून गेलेल्या सरसर गोबी नाल्यात रानडुकरांच्या जबरदस्त हल्ल्यांमध्ये या वृद्धाचा जागेवरच तडफडून मृत्यू झाला। हे वृत्त समजताच पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी धाव घेतली। घटनेची माहिती दहीहंडा पोलीस स्टेशन व वनविभाग अकोला यांना देण्यात आली। घटनास्थळावर वनविभाग अकोला व दहीहंडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन चव्हाण व सहकारी यांनी धाव घेऊन पंचनामा केला। रानडुकराच्या हल्ल्यात वृद्धास आपले प्राण गमवावे लागले। सोमवार 4 मार्चला अकोला शहरात अत्यंत उत्साह व भक्तिभावाने महाशिवरात्रीचा पावन पर्व साजरा करण्यात आला। या पर्वावर शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली। अकोला शहरात अत्यंत उत्साह व भक्तिभावाने महाशिवरात्रीचा पावन पर्व साजरा करण्यात आला। अकोला शहराचे आराध्य दैवत श्री राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। राजराजेश्वर मंदिरासोबतच शहरातील 12 ज्योतिर्लिंग मंदिर व इतर सर्व शिवालयांमध्ये या पावन पर्वावर भगवान भोलेनाथाच्या अभिषेकासह पूजा अर्चना करण्यात आली। महाशिवरात्री हिंदू बांधवांचा एक प्रमुख उत्सव आहे। फाल्गुन कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्रीचा पर्व साजरा होतो। अशी मान्यता आहे की सृष्टीचा प्रारंभ याच दिवसापासून झाला। अशीही मान्यता आहे की याच दिवशी महादेव व माता पार्वतीचा विवाह संपन्न झाला। वर्षभरात येणाऱ्या 12 शिवरात्रीपैकी महाशिवरात्री सर्वात महत्त्वपूर्ण मानले जाते। शहरातील राजराजेश्वर मंदिरात महाशिवरात्रीचा पावन पर्व अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। या निमित्ताने राजराजेश्वराला जलासह दुग्धाभिषेक करून बेलफूल वाहण्यात आले। सकाळपासून ते उशिरा रात्रीपर्यंत भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। महाशिवरात्री पाहता मंदिर परिसरात हारफूल, बेलपत्रासह प्रसादाची दुकाने सजली होती। या निमित्ताने राजराजेश्वर मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात नवउद्योजकांसाठी स्टार्टअप फेस्टचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांनी केले। कल्पनांना वास्तवाचे पंख लाभले म्हणजे संशोधन प्रत्यक्षात येते। अकोल्याच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या परिसरात अशा स्वरूपातील संशोधन नागरिकांसाठी खुले होते। पक्ष्यांपासून पिकांचे रक्षण करण्याकरिता बनविलेले यंत्र, कचऱ्यावर विविध प्रक्रिया करणारे यंत्र, चोरांपासून आपली दुचाकी सुरक्षित ठेवण्यासाठी मोबाईलवरून नियंत्रण करणारी यंत्रणा, हळदीवर प्रक्रिया करणारे यंत्र, पायऱ्यांवर सहजपणे कॅरेटची वाहतूक करणारे उपकरण, नाविन्यपूर्ण डवरणी यंत्र असो की अंधांसाठी समोर येण्याचे अडथळ्यांची सूचना देणारी यंत्र, बसविलेली काठी असो, अशा अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना सर्वांचे आकर्षण ठरल्या।
महाराष्ट्र राज्य नाविन्यपूर्ण स्टार्टअप धोरणच्या अनुषंगाने अकोला स्टार्टअप फेस्ट अंतर्गत एक नामवंत व्यवसाय निर्मितीची स्पर्धा अर्थात बिझनेस प्लॅन स्पर्धेचे आयोजन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र या कार्यालयाद्वारे रविवारी डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी महाविद्यालयातील के.आर. ठाकरे सभागृह येथे आयोजित करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या हस्ते झाले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विलास भाले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर हे उपस्थित होते. जिल्हा कौशल्य विकास विभागाचे सहाय्यक संचालक दल ठाकरे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. मुक्ताईनगर तालुक्यात मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या एका आरोपीला वनविभागाने अटक केली, तर या प्रकरणी 5 आरोपी फरार होण्यास यशस्वी झाले. या आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. जळगाव खान्देश जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील चारठाणा येथे मांडूळ जातीच्या सापाचा 5 ते 6 इसम विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच वन विभागाच्या मदतीने सापळा रचून एका आरोपीला अटक करण्यात आली. यामध्ये इतर आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले. वन विभागाने अटक केलेल्या आरोपीचे नाव विनोद पुंडलिक बेलदार असून तो निमखेडी येथील रहिवासी आहे. या आरोपीजवळील पिशवीत 800 ग्राम वजनाचा मांडूळ जातीचा साप जप्त करण्यात आला. फरार झालेल्या आरोपीमध्ये 5 जणांचा समावेश असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या आरोपी विरोधात वन्य प्राणी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वन विभागाने दिली. महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर शहरातील प्रसिद्ध श्री मातृभक्त तपे हनुमान मंदिरात 1.25 लाख हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले. हनुमान चालीसा पठण कार्यक्रम 19 एप्रिल पर्यंत चालणार आहे. अकोला येथील मोहता मिल स्थित प्रसिद्ध जागृत श्री मातृभक्त तपे हनुमान मंदिरात महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर 1.25 लाख सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा प्रारंभ झाला. जागृत श्री मातृभक्त तपे हनुमान मंदिरात दरवर्षी सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही 4 मार्च ते 19 एप्रिल दरम्यान 1.25 लाख सामूहिक हनुमान चालीसा पठणाचे आयोजन करण्यात आले. प्रसिद्ध तपे हनुमान मंदिरात श्री हनुमान जयंतीपर्यंत विश्वशांती गृहशांती सोबतच भाविकांच्या संकट निवारणाकरिता सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा संकल्प करण्यात आला. या संकल्पाचा प्रारंभ महाशिवरात्रीच्या पर्वावर सकाळी 6 वाजतापासून झाला. श्रीराम भक्त हनुमानाच्या जयंतीपर्यंत चालणाऱ्या सामूहिक 1.25 लाख हनुमान चालीसा पठणात भाविकांनी सहभाग होण्याचे आवाहन आयोजकांनी केले. अकोला भारतीय जनता पार्टीच्या वतीने शहरातून विजय संकल्प मोटारसायकल काढण्यात आली. या रॅलीत मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रात आमदार गोवर्धन शर्मा व महानगराध्यक्ष किशोर मांगटे पाटील यांच्या नेतृत्वात जुने शहरातील रेणुका माता मंदिरापासून विजय संकल्प मोटारसायकल रॅली काढण्यात आली. रॅलीच्या शुभारंभावेळी खासदार संजय धोत्रे यांनी संबोधित करताना सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भारताचा अपमान विसरलेले नाही. त्यांनी माजी प्रधानमंत्री यांच्या अपमानाचा बदला कूटनीतीने घेत विदेश नीतीमध्ये परिवर्तन करून जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा उंचावली. विजय संकल्प रॅली रेणुकानगर, डाबकी रोड, भानपुरा, शिवसेना वसाहत, हरिहरपेठ, जयहिंद चौक, सिटी कोतवाली, टिळक रोड, रेल्वे स्टेशन, बस स्थानक, अशोक वाटिका, नेहरू पार्क, गौरक्षण रोड, कौलखेड, खदान, सिंधी कॅम्प मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय चौक स्थित अनिकट शासकीय बगीचा जवळ पोहोचली. या ठिकाणी रॅलीचे समापन करण्यात आले. या रॅलीत शेकडोच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. बार्शी टाकळी येथे नूतन न्यायालयाच्या इमारतीची कोनशिला सोहळा संपन्न झाला. यावेळी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बार्शी टाकळी येथील न्यायालयाच्या नवीन इमारतीचा कोनशिला सोहळा रविवारी पालकमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. शासकीय विश्रामगृहाजवळ न्यायालयाची नवीन इमारत उभी राहणार आहे. उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायाधीश प्रदीप देशमुख, विधी व न्याय विभागाचे मंत्री डॉक्टर रणजित पाटील, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एन. शिवराज खोब्रागळे, दिवाणी न्यायाधीश परेश वाघडोळे, वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट आशिक अली शाह होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाल्यानंतर वकील संघाकडून मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या कोनशिलेचे उद्घाटन न्यायाधीश प्रदीप देशमुख यांच्या हस्ते झाले. सूत्रसंचालन ॲडव्होकेट आशिक अली शाह यांनी केले. भाड्याच्या वस्तूमध्ये चालणारे न्यायालय आता नवीन इमारतीत जाणार असल्याने सर्वांसाठी आनंदाची बाब आहे, असे ते म्हणाले. न्यायालयाची इमारत उत्तमच असावी याविषयी शंका नाही. तसेच त्यामध्ये सुविधांची कमतरता राहता कामा नये. त्यामुळे पोलीस विभाग व न्यायालयाची इमारत चांगली असावी याकडे शासनाचे लक्ष आहे. कोणत्याही पदावर असो, लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्या कार्यासाठी नेहमी पुढे राहील, असे डॉक्टर रणजित पाटील म्हणाले. कायदा आणि वकिलांची भूमिका याविषयी न्यायाधीश प्रदीप देशमुख यांनी सांगितले. न्यायाधीश खोब्रागळे यांनीही विचार व्यक्त केले. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी पापळकर, पोलीस अधीक्षक एम राकेश कलासागर, तालुक्यातील वकील, तहसीलदार आणि तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. पोपटखेड धरणात पती पत्नीची आत्महत्या, शहरात हळहळ. शहापूरच्या जंगलात वाघिणीचा मृत्यू, नैसर्गिक मृत्यूचा अंदाज. जिल्हांतर्गत ठाणेदारांची बदली प्रक्रिया संपन्न. रानडुकराच्या हल्ल्यात वृद्धाचा मृत्यू. अत्यंत उत्साह व भक्तिपूर्ण वातावरणात महाशिवरात्रीचा पर्व साजरा. इथे आजचे बातमीपत्र संपवित आहोत. पुन्हा भेटूया शहर आणि परिसरातील ताज्या घडामोडी व अधिक माहितीसह. नमस्कार. जल्द हो रहे हैं ट्राई के नियमों में भारी बदलाव. आपको ही चुनने होंगे अपने पसंदीदा चैनल्स. देखिए आपके चैनल्स हमारे साथ. आरआरसी का वादा, कम से कम में फायदा ज्यादा. अभी करें अपने केबल ऑपरेटर से संपर्क. चुने अपने पसंदीदा चैनल्स. आरआरसी नेटवर्क, अपना शहर, अपने लोग, अपना चॅनल. सिटी मैत्रीण. जमीन असो वा आकाश, घर असो वा समाज, नोकरी असो वा व्यवसाय, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. गेल्या वर्षाची एकच आस, सर्वांमध्ये सिटी मैत्रीण खास. नवे वर्ष, नवे रूप, नवा पर्व. तुमच्या हक्काचं अंगण, तुमच्या हक्काचं आकाश. या नव्या पर्वात एकच ध्यास, महिला सशक्तीकरण. आरआरसी सिटी मैत्रीण पर्व दुसरं.